विरोधी पक्षनेते लवकरच महाराष्ट्रात दौरा करणार आहे आणि मुंबईत त्यांची सभा होणार असल्याची तयारीही सुरू केलेली आहे। माझ्यासोबत वरिष्ठ नेते काँग्रेसचे डॉक्टर नितीन राऊत सर आहेत। सर काय सांगणार? काल महाविकास आघाडीची एक महत्त्वपूर्ण बैठक ही मुंबईत झाली आणि त्या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे सगळे घटक पक्षांचे नेते होते आणि त्यांनी त्या ठिकाणी महाविकास आघाडीची एक मोठी सभा मुंबईत व्हावी, महाराष्ट्रात व्हावी आणि आमचे नेते श्री राहुल गांधी हे पहिल्यांदाच देशाचे विरोधी पक्षनेते बनले, त्यामुळं त्यांचं त्या आगमन या ठिकाणी होऊन त्यांचं स्वागत करावं अशा पद्धतीची मनीषा या ठिकाणी सर्व घटक पक्षांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्या साठी सर्व घटक पक्षाचे आमचे नेते कामाला लागलेले आहेत। राहुल गांधींचा महाराष्ट्र दौरा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं काँग्रेसने असं म्हणता येईल? अर्थातच आजच राहुलजी हे गुजरातला गेलेत। गुजरातमध्ये काँग्रेसच्या नेत्यांवर बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी जो हल्ला केला त्या हल्ल्याला निषेध करण्यासाठी ते गेले असताना प्रचंड लोकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं स्वागत केलं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। याचाच अर्थ विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यानंतर त्यांचं लोकसभेतलं पहिलं भाषण आणि त्या भाषणावर लोकांची उमटलेली प्रतिक्रिया आणि त्यानंतर ठिकठिकाणी त्यांचे दौरे परवा हाथरसला गेले होते, काल हाथरसला होते, आज या ठिकाणी अहमदाबादमध्ये आहेत, गुजरातमध्ये। मला तरी वाटतं की जेव्हा ते महाराष्ट्रात येतील निश्चितपणे महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीचं रणशिंग या ठिकाणी फुंकून हा महाराष्ट्र आता आमचा महाराष्ट्र आहे या दिशेने त्यांचं पाऊल पडणार आहे। काँग्रेस 288 विधानसभा मतदारसंघात चाचपणी करते, काय सांगा? म्हणजे काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि कोणताही राष्ट्रीय पक्ष असतो तो सर्व मतदारसंघांची चाचपणी करत असतो आणि ती चाचपणी करण्याचा अधिकार प्रत्येक राजकीय पक्षाला आहे, खास करून राष्ट्रीय पक्षाला आहे आणि ती चाचपणी करण्यामध्ये काही गैर नाही। परंतु आम्ही ही निवडणूक येणारी निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत, त्यामुळं त्या ठिकाणी सर्व ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीत कामाला लागले होते त्याच प्रकारे या ठिकाणी कामाला लागतील, तेवढंच सामंजस्य या ठिकाणी बाळगलं जाईल हा विश्वास मला आहे। कुठलाही राजकीय पक्ष एखाद्या निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा त्याच्याकडे प्लान A, प्लान B, प्लान C असतो। 288 हा प्लान B आहे काँग्रेसचा? मी आधीच सांगितलं की राष्ट्रीय पक्ष म्हणून सर्व मतदारसंघाची चाचपणी करणं काही गैर नाही आणि आज जेव्हा लोकसभेमध्ये आम्हाला 13 जागा मिळाल्या, 14 जागा झाल्यात आमच्या आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यामध्ये आम्ही आहोत, असं असताना आम्ही 288 जागांवर चाचपणी करणार नाही तर काय करणार? आम्हाला ती करावं लागणार आहे आणि याच्यापूर्वी आम्ही करत आलेलो आहे, काही याच्यात नवीन असं काही नाही। परंतु येणारी आगामी निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणूनच लढवली जाईल। तुम्ही आता म्हणते की लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे, विधानसभेचं तिकीट वाटतानाही सर्वात मोठा पक्ष, सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीत जर तुम्ही निवडणूक लढले तर असं सर हे समजायला हरकत नाही। असं आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणून मोठे आहोतच आम्ही आणि आघाडीमध्ये आम्हाला तो सन्मान आजपर्यंत प्राप्त झालेला आहे आणि याच्यानंतरसुद्धा तो सन्मान आम्हाला प्राप्त होईल याची खात्री आहे। सर्वात मोठा पक्ष म्हणजे मग मुख्यमंत्रीपदाची दावेदारी, त्याचा अर्थ असा निघतो? आमच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री हा आधी ठरवला जात नाही। आमच्या पक्षामध्ये महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाची दावेदारी काँग्रेसची जर सर्वात मोठा पक्ष तुमचा असेल तर तो हायकमांड याच्यावरती आमचा विचार करत असते। हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य राहील। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।